साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। भाजपला सुप्रीम दणका, आपने केला विजयोत्सव साजरा। चंदीगड महापौर निवडणुकीत आपचे कुलदीप कुमार विजयी झाले। सुप्रीम कोर्टाचा निकाल आणि पुन्हा झालेली काउंटिंग या आधारावर आपचे महापौर विजयी झाले। या विजयाचा आनंद सोलापुरात आपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी साजरा केला। शहर कार्यालय येथे शहरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जमून विजयोत्सव साजरा केला। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन देखील करण्यात आले आणि भारतीय संविधान जिंदाबाद, लोकशाही जिंदाबाद, मोदी तेरी हिटलरशाही नहीं चलेगी नहीं चलेगी, मोदी तेरी ओटो की चोरी नहीं चलेगी नहीं चलेगी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरवत विजयोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी पदाधिकारी बोलताना म्हणाले, आज हुकुमशाहीचा पराभव झाला आणि लोकशाहीचा विजय झाला आहे। यावेळी शहर अध्यक्ष निहाल किर्नळी, उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, युवा अध्यक्ष निलेश संगेपांग, संघटक जुबेर हिरापुरे यांच्यासह अधिजण उपस्थित होते। नमस्कार, मी निलेश श्रीनिवास संगेपांग, आम आदमी पार्टी सोलापूरचा युवा अध्यक्ष। आज रोजी आम आदमी पक्ष सोलापूर शहराच्या वतीनं अतिशय उत्साहामध्ये विजयोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आम्ही हा विजयोत्सव साजरा केलेला आहे। ह्याच्या मागचं प्रमुख कारण असं आहे की चंदीगड महापौर निवडणुकांमध्ये बीजेपी ज्या प्रकारे षडयंत्र रचून आम आदमी पार्टीला अपयशी करण्याचा प्रयत्न केला, जे की आम आदमी पार्टी खरं तर विजयी झाली पाहिजे तेवढे मतं आम आदमी पार्टीकडे आणि इंडिया आघाडीकडे उपलब्ध असताना देखील बीजेपीने षडयंत्र रचून आम आदमी पार्टीला, इंडिया आघाडीला अपयशी करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांचा हा प्रयत्न आज खऱ्या अर्थाने भारतीय सर्वोच्च न्यायालयाने यांचा हा प्रयत्न अपयशी केलेला आहे, हाणून पाडलेला आहे। खऱ्या अर्थाने आज लोकशाही पुन्हा एकदा जिवंत असल्याचं उदाहरण आपल्याला मिळालेलं आहे आणि अशाच प्रकारे आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक पदाधिकारी या हुकुमशाहीच्या विरोधात, या तानाशाहीच्या विरोधात आणि या मोदीशाहीच्या विरोधात लढत राहील। जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तुमचे हे जे काही कारनामे आहेत ते आम्ही कधीच यशस्वी होऊ देणार नाही आणि तुमचे प्रयत्न कधीच यशस्वी होऊ देणार नाही। एवढंच बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।